कुंभ राशीच्या जातकानो येत्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी अकल्पनीय घटना घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही माणसे थापा मारणार आहेत जे तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकतील. हा केवळ एक योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे मित्रांनो, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून जर तुम्ही मानसिक तणाव, रखडलेली कामे आणि नशिबाची साथ न मिळाल्यामुळे प्रचंड हताश झाला असाल, तर आता थांबण्याची वेळ आली आहे. अदृश्य शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या परिस्थितीला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे. अचानक लोक तुमच्या घराकडे का धाव घेणार आहेत, त्यामागचं सत्य अत्यंत थक्क करणारं आणि काळजाचा ठोका चुकवणारे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार या संपूर्ण पटामागे ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती कारणीभूत ठरेल. ही ग्रहाची चाल तुमच्या आत्मविश्वासाला आणि आध्यात्मिक ऊर्जेला एका शिखरावर घेऊन जाणार, जिथे तुमची जुनी नकारात्मकतेची सर्व जळमटे एका झटक्यात नष्ट होतील. हे आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहाची अशी स्थिती बनत आहे जी नशिबात फक्त एकदाच येते. जर या विशिष्ट वेळेत तुम्ही ती एक चूक केली, तर प्रत्येक कुंभ राशीचा व्यक्ती नकळत करतो तर आलेली लक्ष्मी दारातून परत फिरेल. म्हणून हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. तर कुंभ राशीच्या जातकानो, कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसाची उलट गणती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसाच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा शुभ समाचार घडणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण आनंदाने. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होता, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर उभी ठाकणार. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना एक चपराक देणारे ठरणार. जेव्हा अचानक नशीब पालटते तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही बदलून जातात. त्यामुळे हा महाबदलाचा आनंद साजरा करत असताना तुम्हाला एका अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका सर्वात मोठी राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा जवळच्या एका व्यक्तीचा गुप्त शाप तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यामधील शाप कसा नष्ट होणार आणि तुमच्या घरात सुख शांततेचे साम्राज्य कसे येणार आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कुंभ राशीचे जातकरून तुम्ही जन्मताच अत्यंत संवेदनशील आहात, समजूतदार आहात, गंभीर व इतरांच्या दुःखात स्वतःचे सुख विसरून धावून जाणारे असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि ग्रहाच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला शब्दाचे वजन देतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दीही करू लागतील. सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथे दडलंय की जे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जसं की तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करत नाही, तर काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असले तरी मनात मात्र त्यांच्या यशाचा पाडाव करण्याची, तुमच्या यशाचा पाडण्यासाठी तीव्र इच्छा घुसमत असते. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरणार. कारण जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल, किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर तुम्हाला अचानक काही वेगळे संकेतही मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले, पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनण्याचा कट रचला जाऊ शकतो. त्या व्यक्तीच्या नजरेतील तो कपट ओळखूनच स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल अत्यंत सावध राहावे लागेल. कुंभ राशीच्या जातकानो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी व कडक सावधानता बाळगायची. जसं की कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आर्शवरून फर्शवर आणू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना उघड करून बसता. त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना
आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टीवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत भयानक पण सकारात्मक चमत्कार घेऊन येतोय. अनेक दिवसापासून बुडालेले, अडकलेले आणि कोणीतरी बुडवलेले पैसे मित्रांनो अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डीलही फायनल होईल, जे तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल. परंतु या धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडेही करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजना, आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली, तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा कट रचत आहेत. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीपूर्वी आणि करारापूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच मित्रांनो, हे 3 संकेत जे दाखवतात की तुमचे भाग्य आता पलटणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं जेव्हा ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला या ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होईल. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार तुम्हाला जाग येत असेल किंवा जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला प्रसन्न एकदम भरलेले ऊर्जेनं भरलेले वाटत असेल, तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा आणि जुनी संकटे संपून एक महायोग सुरू होण्याचा, राजयोग सुरू होण्याचा मोठा पूर्व संकेत मानला जातोय. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नाशी व घराच्या वातावरणाशी जोडलाय, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा पूर्वज अगदी आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील, तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादे सुंदर पाखरू किंवा काळ्या मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी पावले पडणार आहेत. गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. तिसरा व शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणारा अचानक बदल. कुंभ राशीच्या जातकानं जेव्हा वाईट काळ संपत असते, तेव्हा माणसाच्या मनातील राग असो, चिडचिड किंवा इतराबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि अचानक मन अत्यंत शांत, आशावादी बनू लागतं. एवढेच नाही, तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते, तेच लोक अचानक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागतील. हे तीनही संकेत मित्रांनो, जर तुमच्या दैनंदिन आयुष्यात जाणवत असतील, तर येत्या 5 दिवसात तुमच्या दारावर येणारी ती अनपेक्षित थाप म्हणजे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. यात मात्र तीळमात्र अशी शंका देखील नाही. कुंभ राशीच्या जातकानं, तुमची प्रगती जशी जशी रॉकेटच्या वेगाने वाढेल, लक्षात घ्या, तसे तसे तुमचे छुपे विरोधक सक्रिय व्हायला लागतील. तुमच्या पाठीमागे अत्यंत घाणेरड्या अफवा पसराव्या लागतील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्नही करतील. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता उभा असतो, त्याचे जगात कोणीही वाकडे करू शकत नाही, हे विसरू नका. या सर्व नकारात्मकतेवर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे मनापासून स्मरण करा. पिवळे पिवळे वस्त्र गुरुवारी परिधान करून गरजूंना पिवळी डाळ किंवा अन्नदान करावे आणि सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मानसिक जपही करावा. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच, सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्याला भेदणे शत्रूला आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीला कधीही शक्य होणार नाही. येत्या 5 दिवसाचे अत्यंत महारहस्य हेच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आतापर्यंत व्हॅनिटी किंवा अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात अचानक रात्री जाग येणे, विशिष्ट रहस्यमय स्वप्न पडणे यासारखे अद्भुत अनुभव आले, तर कमेंटमध्ये तुमची समस्या नक्की लिहा, जेणेकरून गुरुदेवाच्या कृपेने त्याचे निवारण होईल. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आताच कमेंटमध्ये माझ्या नशिबावर विश्वास आहे, जय श्रीहरी असे पूर्ण श्रद्धेने कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, तो तुमचा देवच तुम्हाला तारणार आहे.